ब्लाऊज नको शिवून भेटेला 26 तारखेला आहे आम्ही पुढच्या महिन्यात एकाच ब्लाऊज 400 साड्या पाहिजे 400 भाई गेल्या वेळेस वापरल्या त्यावेळेस अजून जास्त पडेल झाली. आता ताई साडी चेंज करून बघते म्हणजे तिला कशी सूट होते कलर वगैरे ते बघून घेते. मी माझ्यासाठी मी महिलांसाठी बघतो. अच्छा हमको सिखा रिया है. आणि ही ताई तुम्ही बघू शकता सिलेक्शन करते कोणाला कोणती साडी चांगली दिसते. मला वाटलं दादा ते काय आहे हाय गाईज, नमस्कार. तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत आहे. आज मी जात आहे उरणमध्ये. रामनवमी निमित्त आम्ही साडी खरेदी करण्यासाठी चाललोय. ही ताई आहे हशोरेची, जय संतोषी माता. तुम्ही हिला ओळखत असाल, ही पण ताई आहे आपली. आणि आता आम्ही कसं कसं जातोय, प्रवास कसं करतोय हे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. संतोषी माता बघा, ही बघा ताईला घेतलेली आहे. ताई सोबत ही दिदी आले, ही आपली आई आलेली, ही पण ताई आमच्या सोबत आले. बरेच जणी तुम्ही पाहू शकता. हा दादा ओळखीचा आहे पण ओळख देत नाही. हे बघा, तुला दिसते का नाही, मी ओळखायला येत नाहीये. ओके. आणि आमच्या गावातले पण बरेच जण आहेत तिथे. आणि हा आमचा संजू भाई, त्याला तुम्ही पाहिला असाल. हे अरे अरे हिचे बघा, हे पण हिरो आहेत आमच्या गावातले. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हो तेरी मुख. उरण साडी, स्पेशल साडी रामनवमीसाठी. हा दादा तिकीट काढण्यासाठी आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. दादा ओळखीचा आहे. दादा बोलते ठीक आहे, नको काढू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पैसे घेऊ नको, पैसे देऊ नको. तरी पण म्हटलं नको. आई दादा खरं काढत नाहीये. दादा करू येईल हो दादा. नको, दादाला कोणी काय बोललं नाही पाहिजे म्हणून आम्ही देतोय पैसे, तिकीट काढतोय. रेवस धक्क्यावरून 15 मिनिटं आपण करंजाला जाऊ शकतो. आणि इकडनं तुम्ही पाहू शकता बोट थांबली आहे आणि सर्व इथून उतरत आहेत प्रवासी. इकडनं उतरतात, इकडनं चढण्याची खूप घाई असते प्रत्येकाला, तुम्ही पाहू शकता. आणि खूप मजाच वेगळी असते स्पीड बोटीने फिरण्याची. गाईज, आता आम्ही उतरलोय उरण जेटीला, तुम्ही पाहू शकता. ही करंजा जेटी आहे. आणि आता आम्ही जातोय मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसं कसं जातोय ते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अरे मग हे बनवायला, व्हिडिओ बनवायला हो. हाय बाबा, हाय दादा. आता आम्ही तरीतनं उतरलो जेटीवरती आणि इकडनं ही रिक्षा असते, या रिक्षात बसून आम्ही आता जाणार उरण डेपोमध्ये. तुम्ही पाहू शकता. बघा, आम्ही मस्त आता ऑटो रिक्षा जातोय, बघू शकता. आम्ही तिघी पाठीमागे बसले, नंबर आलेला आहे. आता सध्या दुकानं बंद दिसत आहेत. आता बघू, आम्ही दुकानच उघडायला चालूय गेल्या वर्षीसारखे. आता आम्ही साडी भारती शॉपमध्ये पोचलोय आणि आम्ही पहिल्याच दुकानात एंट्री करतोय. आज सकाळचीच वेळ आहे आणि त्यांची पण जरा आत्ताच दुकान उघडण्याची वेळ आहे. आणि हे उरणचं मार्केट आहे, इकडे खूप साड्या स्वस्त मिळतात. तुम्हालाही लागलं तर नक्की या इकडे. आम्ही शॉपमध्ये आलोय, तुम्हाला दाखवतो आता कोणती साडी बघतोय. तुम्ही पण कंटिन्यू राहा आमच्या व्हिडिओमध्ये. 400 तरी पाहिजे. ठीक आहे. हा, ब्लाऊज नको शिवून भेटेला 26 तारखेला आहे आम्ही पुढच्या महिन्यात एकाच ब्लाऊज 400 साड्या पाहिजे 400 भाई गेल्या वेळेस वापरल्या त्यावेळेस अजून जास्त पडेल. हशुरे बाकी साडी नेसून वगैरे बघतात, ट्राय करून बघतात कसा कलर दिसतोय, तो कसं मॅच होते प्रत्येकाला. हे कलर वगैरे चॉईस करून बघतात. भरपूर दादांनी साड्या इकडे दाखवल्यात, तुम्ही पाहू शकता. साड्या वगैरे लागल्यात तर नक्की उरणमध्ये शॉप आहे दादांचं, नक्की विजिट करा. बघा कलर किती खूप छान छान आहेत. ट्राय करून झाली. आता ताई साडी चेंज करून बघते म्हणजे तिला कशी सूट होते कलर वगैरे ते बघून घेते. मी माझ्यासाठी मी महिलांसाठी बघतो. अच्छा हमको सिखा रिया है. आणि ही ताई तुम्ही बघू शकता सिलेक्शन करते कोणाला कोणती साडी चांगली दिसते. काही देणार नाही आम्ही 4 लोक काय अशीच गेल्या वर्षी 200 साड्या दिल्या गजरीमध्ये. कोण करणे विचार नंबर असेल तर मीडियम रेंज मध्ये असेल ना, 200-250 ची रेंज घेतली असेल.
200-250ची रेंज बोलल्यात तर बरं 200च्या रेंज मध्ये तुझ्याकडे साड्या कुठल्या आहेत? 200च्या रेंज मध्ये तर नाही आहेत, 200च्या पुढेच आहेत. जे दाखवलं मला सगळे 200च्या पुढचेच आहेत रेंज. ती बेस्ट होती पहिली लावली होती डिझाईन. तेच आम्ही खूप साऱ्या साड्या बघितल्यात पण साडीचा कलर पसंत पडत नाही. कारण का कोण सावळा माणूस असतो, कोण गोरा माणूस असतो, तर त्याच्या सर्वांना परवडेल आणि सर्वांना सूट होईल असं कलर चॉईस करावं लागतं. खूप सारा मोठा दुकान आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही कधी आलात उरणमध्ये तर नक्की या शॉपमध्ये येऊन व्हिजिट करा. आता आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये जातो, कारण इथे आम्ही एक साडी पसंत करून ठेवली आहे आणि जर आम्हाला नाही कुठे भेटले तर आम्ही पुन्हा याच दुकानात येऊन दुसरी साडी घेऊ. आम्ही पाहू शकता ताई आणि दादा नारळ वगैरे घेत होते, नारळ पाणी घेत होते दोघ जण इकडे गपचूप गपचूप. तर आम्ही कजरी दुकानात चाललो. गेल्या वर्षी इथूनच साड्या नेलेल्या रामनवमीला आणि तुम्ही पाहू शकता हा कजरी दुकान आहे. आता आम्ही काही दुसऱ्या शॉप मध्ये आलोय. हे कजरी शॉप आहे आणि त्या ताईंना पण माहिती आहे की गेल्या वर्षी इथूनच साडी नेलेली रामनवमीला, तर आम्ही पुन्हा त्याच शॉप मध्ये आलो. तुम्ही पाहू शकता आज बाबा नाही आहेत. मला वाटलं दादा ते ताई आहे. ताईला फक्त बोल ताई तुझी साडी दे आम्हाला. शॉप मध्ये काका नाहीत तर आम्ही जरा थोडा वेळ दुसऱ्या शॉप मध्ये जाऊन येतो. इकडे समोरचं शॉप आहे आणि थोड्याच वेळात काका आले लगेच आणि पुन्हा आम्ही आता तिथे जात होतो. आता पुन्हा आम्ही काकांच्या शॉप मध्ये जातो. काका आलेत आता तुम्ही पाहू शकता. ताई आणि मी या शॉप मध्ये आहे, दादा आणि ताई दुसऱ्या शॉप मध्ये चालले तुम्ही पाहू शकता. इकडे दुसऱ्या समोरचं ताई आणि दादा या शॉप मध्ये गेले म्हणून आम्ही पण दोघं या शॉप मध्ये परत पुन्हा चाललोय. हे रायगड चित्र शॉप आहे, तुम्ही पाहू शकता काही. खूप साऱ्या साड्या वगैरे आहेत तिथे तुम्ही पाहू शकता. साड्या बघायच्या ऐवजी ताईचं मेकअप वगैरे कसं आहे ते बघण्यात चाललंय तुम्ही पाहू शकता. आणि ही खूप दमली आहे, नारळ पाणी वगैरे पिऊन आली आणि आम्हाला ठेवून नारळ वगैरे पाणी पिऊन आली. म्हणजे रिकामा जायला नको, फेरी नाही पाहिजे आम्हाला रिटर्न. नंतर आम्ही कसं नंतर मग परत डबल साडा 200 घ्यायला डबल परत येऊ. ताईने तुम्ही पाहू शकता एक साईडला वेगळी साडी नेसली, एक साईडला वेगळी साडी नेसली. दोन साड्यांचा पॅटर्न एकत्र केलाय, नवीन लुक केलाय काहीतरी. 2026चा नवीन लुक आहे तुम्ही पाहू शकता. आम्ही पुन्हा कजरी शॉप मध्ये चाललोय. तिकडं काही साडी पसंत आली नाही आम्हाला. तुम्ही पाहू शकता ताई दमून दमून आता दुसरीकडे साड्या चेंज करते नुसती, थकली बिचारी. हे बघा आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो आहे. तर तुम्हाला सांगते गेल्या टायमाला पण आम्हाला ही ताई भेटली. तर ही बघा आता ही आपल्या गावातली ताई आहे. त्या दिवशी ताई ही भाजी घेऊन आलेली ताईला, नारळ दुधी पपई. ही देखो यांचं संभाषण चालू आहे. ते लोक सांगतात आम्हाला कुठल्या दुकानात जायचं. हे देखो इथले लोक आपल्याला बरोबर सांगू शकतात कुठे कुठे आहेत. या काकींची मैत्रिणी इथे भेटली आहे यांना तुम्ही पाहू शकता. या आपल्या गाववाल्याच आहेत, या मांडवकाच्या काकी आहेत, तुम्ही ओळखत असाल तुम्ही यांना. साडींचं शॉप आहे मध्ये तुम्ही पाहू शकता. खूप छान असं कंटेन आहे त्यांचं की साड्या पूर्ण असं लावून ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. म्हणजे कस्टमरला पण दिसत नाही आणि दुकानदाराला पण झिकझिक नाही. काकी पण आम्हाला हेल्प करायला आल्यात की उठाव कलर घ्या सांगतात. काकींची चॉईस बघूया आता कशी होते. गेल्या वर्षी प्रमाणे फक्त 400 भेटला आणि एक दुसरा आले ते आता आम्ही लवकर आलेलो नाही. एक कलर एकदा फायनल जास्त महागाचं पण नाही. ब्लाऊजचे भरायला लागतात बायकाला पण आपल्या कपडा फक्त गाईज फिरून फिरून आम्हाला कंटाळा आला आणि इकडे आता आम्ही असं गार्डन बघितलंय आणि आता आम्ही गार्डन मध्ये थोडं नाश्ता वगैरे करायला थांबतोय. नाश्ता वगैरे करून घेतोय आणि नंतर पुढच्या दुकानात जातोय. अजून खूप सारे दुकान फिरायचे आहेत कारण का साडीच पसंत नाहीत आणि कसं सर्वांना पसंत येईल असं कलर आणि सर्वांना परवडेल अशीच किमतीची साडी घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही जेवण वगैरे करतो.
तुम्ही पाहू शकता आता आम्ही कणक वगैरे रताळी वगैरे ताईने आणलेत. ताई स्वतःच्या घरचेच आहेत आणि आम्ही आता खाऊन घेतोय कणक वगैरे. तुम्ही पण खायला या. या गाडीने आणलेले आहेत. मला भाजी आज बोलू फक्त चालेल, नीली चालेल, ग्रे चालेल, ब्लॅक पण कलर चालेल, आपल्या ह्याच्यामधले घेऊ शकतो ब्लॅक पण चालेल. कलर कसा आहे आणि काले गोरे सगळ्यांना शोभेल असं कलर आहे. दीदी मला तूच लावून दाखव. इनको जरा इनकी तमन्ना है. नाही दीदी सकाळी लावली होती तू लाव ग आम्हाला सावळे आली नव्हती सजावट. एक आमच्या आहे स्पेशल सावली पण ती आज आली नाही. सावळे माणसं पाहिजे एक माणसं. कलर आहे ना तुम्हाला मी बोलते ना काले गोरे सावळे सगळ्यांना शोभेल. फ्रेश कलर आहे ना, गाजर कलर आहे ताई. मला दाखवत ना मला सगळे कलर आवडले. मेन कसं आहे प्रॉपर पर्पल वरती लावणं आणि याच्यावरती लावणं लुक मध्ये फरक पडतो. याच्यावरती तुमचं कसं प्रॉपर लावाल तेव्हा कसं तुमचा ब्लाऊज रेडी असतो मॅचिंग. ही साडी पसंत केलेली आहे 250 बोलतात. 250 आम्ही 220 वरती त्यांना सांगितलं फायनल. 220 ला फायनल केलेली ही साडी. आम्हाला कमिशन नको, आमच्या महिला खुश पाहिजे बस गावातल्या, बस बाकी आम्हाला काही खुश होणार, 100% खुश होणार. मटेरियल त्यांना चांगला भेटतोय, रेट कमी भेटतोय. 250च्या पुढचीच साडी आहे पण आता तुम्ही क्वांटिटी घेतात म्हणून मी पण बसलेलो म्हणून तुम्हाला दिली. बाकी भाव तो 250. साडी वगैरे आता आमची फिक्स झाली आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. साडी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही आणि नक्की व्हिडिओ मध्ये नवीन आला तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब बनाते भाव है, इन्होंने डाले, इनका यूट्यूब देखना. डाले. त्यानंतर आमची साडी वगैरे फायनल झाली. आम्ही रिक्षा केली आणि आता आम्ही चाललो घरी निघलाय घरी जायला. आणि पाहू शकता तुम्ही हा उरणचा मार्केट आहे आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे करंजा जेटीवरती. तिथून तर असते तरीने पुन्हा प्रवास करणार आहोत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा समुद्राची हवा खातो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा. पाहू शकता आमची तर 5 मिनिटासाठी गेली तर आम्ही आता अर्धा तास इथे वेट करतोय. तर ताईला पुन्हा भूक लागली तर ताई नाश्ता करायला बसते. मी पण भजी खातो. तुम्ही पाहू शकता चपाती भाजी आणलेली आहे आम्ही आणि आता पुन्हा आम्ही नाश्ता करतोय. लपून लपून मगाचपासून बोरं घेतली आणि बोरच खात आहे. दुसरी तर आलेली आहे तुम्ही पाहू शकता तिकडनं दिसत आहे. आता तर 2 मिनिटातच लागणार आहे आम्ही या तरीमध्ये जाऊन घरी. तर वगैरे आली आहे आणि आता आम्ही बोटीमध्ये बसलोय आणि आता आम्ही जातोय घरी. मला दाखवण्याचा प्रयत्न होतो. बीच पाहू शकता आम्हाला सेफ्टी जॅकेट पण दिलंय. 700 रुपये भेटते. आणि गाईज तुम्ही पाहू शकता हे समोरून इथून दिसते ते म्हणजे रेवस बंदर आहे. आणि मी आता आलो घरी आणि मी आता इथेच व्हिडिओ एंड करतोय. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.